आलेली आहे सकाळ आणि माझं बाळ तर उठलंय. हा आणि आपण बनवणार आहे आता बाळासाठी ऍपल प्युरी. ऍपल प्युरी खाणार खाणार रौनक, तू ऍपल प्युरी खाणार खाणार ना खाणार ना बाबू. ऍपल प्युरी. ऍपल वॉश करून घेतलेला आहे आणि आता हे कटिंग ऍपलचं असं कट करायचं. तर इथे ॲपल वॉश करून घेतलेले आहेत. वॉश करून घेतल्यानंतर इथे वरचं त्याचं साल काढून घेतलं आहे. असं वरचे साल काढून घ्यायचे. मधले जो बियांचा पार्ट आहे किंवा जो खराब झालेला तो येलो झालेला पार्ट आहे तो काढून घ्यायचा आणि त्याचे पीसेस करते मी. एक एक जण हे न शिजवता सुद्धा असं देतात, पण माझ्या बेबीला अजून टीथ आले नव्हते त्यामुळे मी त्यांना शिजवूनच देत होते. ते डायजेशनसाठी मला योग्य वाटतं म्हणून मी देते त्यांना शिजवून. तुम्ही असं पाण्यामध्ये सुद्धा त्याला बॉईल करून थोडंसं देऊ शकता किंवा फक्त स्टीमवरती सुद्धा तुम्ही करून बाळांना खाऊ घालू शकताय. इथं मी घेतलं आहे पातेल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. त्या पाण्यामध्ये मग छोटे छोटे पीसेस करून या सफरचंदाचे ठेवलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते उकळवण्यासाठी आता थोडा त्याला वेळ द्यायचा. ते थोडंसं मऊ होतं. पाण्याचा जो कंटेंट आहे ते एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सफरचंद उकळवून थोडे घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्या वाफेसाठी त्याच्यावरती मी ताट झाकलेलं आहे आणि थोडंसं प्रेस करून बघायचं की ते शिजलंय की नाही. त्याच्यामध्ये चाकू किंवा चमचा असं घालून बघितलं तरी चालतं, शिजलेलं असतं. तवा बंद करायचं आणि मग हे मिक्सरमध्ये थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ओतून घ्यायचं. मिक्सरमध्ये ओतून घेतल्यानंतर ते मी मिक्सरला बारीक केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे बाळाला आपण खाऊ घालू शकतो. मस्त आहे पिल्लू, मस्त आहे. चला आवडते बेलाचे पान पान. आंघोळ करायचे बाबा गिरडा असेल तर